हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण हा क्वांटम केमिस्ट्री हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. त्यामधले भरपूर सारे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे. आज आपण न्यू टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन. स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन काय आहे त्याचं डिटेलमध्ये डेरिव्हेशन या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नाव वी स्टार्ट द व्हिडिओ. स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन. ठीक आहे, आपण त्याचं डेरिव्हेशन बघण्याआधी हे इक्वेशन काय आहे ते बघूया. डॅबा स्क्वेअर साय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 8 पाय स्क्वेअर एम ई मायनस व्ही अपॉन एच स्क्वेअर इंटू साय इज इक्वल टू 0. हे काय आहे, स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन आहे. हे त्याचं आपल्याला डिटेलमध्ये कसं आलं नेमकं याचं डिटेलमध्ये आपण काय बघणार आहोत, डेरिव्हेशन बघणार आहोत. त्यामध्ये हा सा काय आहे, वेव्ह फंक्शन आहे. त्यामध्ये नंतर एच इज अ प्लँक कॉन्स्टंट, ई इज अ टोटल एनर्जी, आणि त्यानंतर व्ही इज अ व्हेलोसिटी, देन साय इज अ वेव्ह फंक्शन. ठीक आहे, यामध्ये आपण आता बघूया, आपण याचं डेरिव्हेशन बघूया. ठीक आहे, मी ह्या ठिकाणी काय केलंय ते इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे, त्याचं मी काय लिहिलं इथं कोपऱ्यामध्ये ते राईट केलेलं आहे. ठीक आहे, आता आपण नका बघूया त्याचं डेरिव्हेशन बघूया. त्यासाठी तुम्हाला हे माहीत पाहिजे, स्टेशनरी इक्वेशन फॉर अन इलेक्ट्रॉन ते काय असतं. स्टेशनरी वेव्ह इक्वेशन फॉर इलेक्ट्रॉन इज psi is equal to a sin 2 pi x upon लॅम्बडा. ह्या इक्वेशनचं यूज करून काय करणार आहोत, आपण डेरिव्हेशन करणार आहोत. ठीक आहे, साय इज इक्वल टू ए साइन 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. आता ह्या इक्वेशनमध्ये बघा काय केलेलं आहे, डॅबा स्क्वेअर साय अपॉन डी एक्स स्क्वेअर, दॅट इज इथे काय घेतलेलं आहे, त्यांनी डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. सो आपण काय करणार, ह्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घेणार. सो काय होईल बरं, डी साय अपॉन डी एक्स with respect to x is equal to a is a constant, so constant remain. here हा sin 2 pi x upon lambda चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. sin x चा डेरिव्हेटिव्ह असतो cos x, so we get cos of 2 pi x upon lambda into d by dx of 2 pi x upon lambda. ठीक आहे, cos that is a sin एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला, आता रिमेनिंग करायला तर एक्स, त्याचे आपल्याला काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो वी गेट ए कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इंटू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2 पाय अपॉन लॅम्बडा इज अ कॉन्स्टंट टर्म, बट एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1, सो वी गेट 2 पाय अपॉन लॅम्बडा. हे काय भेटलं आपल्याला, एक इक्वेशन भेटलं, दॅट इज अ डिसाय अपॉन dx. ठीक आहे, इथं बघा काय आहे, डबल डेरिव्हेटिव्ह. सो आपण काय करणार, ह्या इक्वेशनला पुन्हा काय करणार, डबल डेरिव्हेटिव्ह करणार. सो वी गेट डॅबा स्क्वेअर साय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू. ठीक आहे, यामध्ये कॉन्स्टंट कोणता आहे, ए, त्यानंतर 2 पाय अपॉन लॅम्बडा हे कॉन्स्टंट, त्यानंतर कोणती रिमेनिंग राहिलं, कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन एक्स. सो वी गेट काय होईल, हे मायनस साइन मी इथे लिहिते, मायनस साइन 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इंटू राहिलं काय, इथे जसं आपण एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला तसं पण इथे पण काय करावं लागेल, ह्या 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. काय येईल, ह्या 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडाचा डेरिव्हेटिव्ह 2 पाय अपॉन लॅम्बडा. ठीक आहे, सो काय होईल, आता आपण करू रिअरेंज करून घेऊ टर्म, मायनस ए 2 पाय इंटू 2 पाय 4 पाय स्क्वेअर अपॉन लॅम्बडा स्क्वेअर साइन 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. ठीक आहे, आता मी काय करते, हे बघा हा ए काय करला, मी आतमध्ये लिहिते, राईट करते फक्त. काय होईल, 4 पाय स्क्वेअर अपॉन लॅम्बडा स्क्वेअर, हे मायनस साइन इंटू ए साइन 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. ठीक आहे, आता हे बघा बरं, हे काय, डॅबा स्क्वेअर साय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ठीक आहे, यामध्ये हे बघा बरं, हे काय आहे, ए
साईन 2πx अपॉन लॅमडा ते काय आहे हे बघा स्टार्टिंगलाच यूज केलं आहे आपण ए साय इज इक्वल टू ए साईन 2πx अपॉन लॅमडा देन काय करणार आपण याची व्हॅल्यू कशामध्ये पुट करणार ह्या इक्वेशनमध्ये पुट करणार सो वी गेट फायनल इक्वेशन काय भेटेल आपल्याला डॅबा स्क्वेअर साय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे मायनस 4π स्क्वेअर अपॉन लॅमडा स्क्वेअर इंटू साय हे काय भेटलं आपल्याला एक इक्वेशन भेटलं ठीक आहे मी काय करते याला फर्स्ट इक्वेशन दिलं त्यानंतर याला सेकंड इक्वेशन देते या इक्वेशनचं काय करायचं आहे आपल्याला पुढं यूज करायचं आहे ठीक आहे इथपर्यंत का आलं कसं आलं जे इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे ते मी सेकंड नंबरचं इक्वेशन या ठिकाणी राईट केलेलं आहे ठीक आहे आता आपण यूज करणार आहोत डी ब्रॉगली इक्वेशन आता हे डी ब्रॉगली इक्वेशन काय आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे ठीक आहे अकॉर्डिंग टू डी ब्रॉगली इक्वेशन according to de Broglie equation काय आहे de Broglie equation lambda is equal to h upon p h is a Planck constant आणि p is a momentum ओके ठीक आहे याचं काय करणार आपण स्क्वेअरिंग करणार स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड काय करायचं त्याचं स्क्वेअरिंग करायचं स्क्वेअरिंग ऑन ए बोथ साइड ठीक आहे सो वी गेट लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू h स्क्वेअर अपॉन p square ठीक है but p that is a momentum p is equal to mass into velocity असते ठीक आहे या momentum ची व्हॅल्यू कशामध्ये पुट करायची ह्या इक्वेशन मध्ये पुट केल सो वी गेट लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू h स्क्वेअर अपॉन p स्क्वेअर दॅट इज m स्क्वेअर v स्क्वेअर ठीक आहे काय भेटलं इक्वेशन नंबर 3 भेटलं दॅट इज अ लॅम्बडा स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली आता ही लॅम्बडा स्क्वेअरची व्हॅल्यू कशामध्ये पुट करायची इक्वेशन 2 मध्ये पुट करायची सो वी गेट काय होईल डॅबा स्क्वेअर साय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4π स्क्वेअर अपॉन काय आहे लॅम्बडा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे h स्क्वेअर इंटू हे डिवाइडला वर गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय सो वी गेट m स्क्वेअर v स्क्वेअर इंटू साय ओके काय भेटलं इक्वेशन नंबर याला मी इक्वेशन देते इक्वेशन नंबर 4 ठीक आहे आता काय पाहिजे टोटल एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी काय असते टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी टोटल एनर्जीला काय लिहिते मी कॅपिटल ई कायनेटिक एनर्जी काय असते 1/2 mv स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी इज v ठीक आहे आता मी काय करते या इक्वेशनला रिअरेंज करते सो वी गेट ई मायनस v टॉइस ऑफ इज इक्वल टू mv स्क्वेअर ठीक आहे आता बघा बरं कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला इथे mv स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली या इक्वेशनमध्ये बघा बरं काय आहे m स्क्वेअर v स्क्वेअर आहे एक m काय आहे द एक्स्ट्रा आहे बट mv स्क्वेअरची आपण काय करणार ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करणार सो वी गेट डॅबा स्क्वेअर साय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटेल मायनस 4π स्क्वेअर त्यानंतर एक m काय एक्स्ट्रा आहे सो एक m तसाच अनदर ब्रॅकेट काय व्हॅल्यू ट्वाइस ऑफ ई मायनस v अपॉन h स्क्वेअर इंटू साय काय भेटलं ठीक आहे आता काय 4 इंटू 2 मल्टिप्लिकेशन करून घेऊया डॅबा स्क्वेअर साय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 2 8 पाय स्क्वेअर m ई मायनस v अपॉन h स्क्वेअर इंटू साय ठीक आहे हे इक्वेशन या ठिकाणी भेटलं आता मी काय करते हे इक्वेशनला रिअरेंज करते सो वी गेट डॅबा स्क्वेअर साय अपॉन डी एक्स स्क्वेअर ठीक आहे मायनस साईन इकडे आलं प्लस 8π स्क्वेअर m ई मायनस v अपॉन h स्क्वेअर इंटू साय इज इक्वल टू 0 काय भेटलं आपल्याला हे
स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन भेटलं की नाही बघा बरं. हे इक्वेशन आपलं स्टार्टिंगला बघितलं होतं तेच आपल्याला काय भेटलं, फायनल भेटलं. दॅट इज अ डॅबा स्क्वेअर साय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 8 पाय स्क्वेअर एम ई मायनस व्ही अपॉन एच एस स्क्वेअर इंटू साय इज इक्वल टू 0. That is called as, this equation is called as the Schrodinger wave equation. ठीक आहे.